आपलं शेवटचं टोक आणि या टोकातल्या या गावाने घडवलेला इतिहास ते पाहण्यासाठी आम्हाला इथे आपण खास करून आमंत्रित केलं आणि तो म्हणजे बिनविरोध गाव ग्रामपंचायत आपण या ठिकाणी दिली। त्याच्या नागरी सत्कारासाठी आपण सर्वांना बोलवलं, सर्वांना आमंत्रित केलं, ज्यामध्ये या मंचावर आमचे ज्येष्ठ सहयोगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी पवार ज्यांनी या विभागाचं नेतृत्व केलंय, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष व तालुकाध्यक्ष, कारखान्याचे डायरेक्टर, नारायणगाव वारुवाडी वीज विकास सोसायटीचे चेअरमॅन असे अनेक पदं भूषवणारे संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी कुमार चव्हाण, किरण टट्टू, त्याचप्रमाणे माऊली जे आत्ताच बाहेर बराच वेळ माझ्या आधी ते मिरवणुकीला आलेले असतील, माऊली टट्टू या ठिकाणी उपस्थितांमध्ये आमचा अनिल भैया खैरेचा मेवणा शरद, त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये या ठिकाणी आलेले इतके मान्यवर आहे की ज्या सरपंच उपसरपंचाला आपण शुभेच्छा द्यायला आलोय त्याच्यामध्ये मुंबईकरांपासून कोल्हापूरकरांपासून तरी तिन्ही जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यातील लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। एकाच नाव घेतलं तर दुसरं रुसेल, परंतु सर्व सन्माननीय ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावली, आपण या आनंदामध्ये सहभागी झाला, कारण मोठ्या कार्यक्रमांना सगळेच जातात हो, पण कधीतरी छोट्या गावाने केलेला विक्रम, छोट्या गावाने केलेली किमया पाहण्यासाठी निश्चित आलं पाहिजे। आणि आम्हाला उपसरपंच शरद पवार कालपासून सारखा तगादा होता की ताई आपण कार्यक्रमाला यावं। आम्ही ठरवलं की उद्याचे संध्याकाळचे सगळे कार्यक्रम कॅन्सल, फक्त आणि फक्त पिंपरी गावं या गावचा नागरी सत्कार हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा। आणि म्हणून वाणी साहेबांना देखील आम्ही सांगितलं की वाणी साहेब, खूप तुम्ही तालुक्यात आणि बाहेर सुद्धा काम करता, आंबेगावमध्ये पण जाता, आज आपल्याला पिंपरी कावळमध्ये जायचंय। त्यांनी सुद्धा तातडीने म्हणाले की ताई आपण निघूया म्हणून। आणि या ठिकाणी येत असताना आज ज्या तरुणाने या गावची धुरा तुम्ही त्याच्या खांद्यावर टाकली, 21 वर्ष 3 महिने ज्याचं वय आहे, त्याचप्रमाणे उपसरपंच म्हणून शरद भाऊला संधी दिली, ग्रामपंचायतीमध्ये 7ची बॉडी 8वा सरपंच माझ्या महिला जास्त आहेत, कारण 51% महिलेला संधी जास्त आहे, पण एकही महिला मला वाटत नाही या ठिकाणी येऊन मी आल्यापासून तर कोणी बोललं नाही, पण जो बोलेल त्याची माती सोन्याच्या भावाने खपते आणि जो नाही बोलेल त्याचं सोनं मातीच्या भावाने खपत नाही। त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला जरी गावाने बिनविरोध दिलाय, सगळ्यांनी सांगितलं की बिनविरोध सोपं नाही, कारण तुम्ही नारायणगावचं बघितलं तर एका मताला 3 आणि 3.5 हजाराची त्या ठिकाणी सुरुवात झाली, फुटला भाव, परंतु काही न देता सुद्धा 400, 500, 1000 मताने निवडून येणारे सदस्य, जी 18ची बॉडी आपण पाहिली की त्या ठिकाणी जी उभी राहिली, सरपंच ज्या खऱ्या अर्थाने 3,500 मताने विजयी होतात, ही काही सोपी बाब नाही। याचं कारण तुम्ही 5 वर्ष केलेले कष्ट। काही प्रॉब्लेम तुम्ही केलेलं काम आणि ते काम करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने ज्याच्या आजोबाने 10 वर्ष या गावचं नेतृत्व केलं, ज्यांच्या आईने या गावचं नेतृत्व केलं, आणि आता त्या तरुणाकडे तुम्ही अपेक्षेने पाहताय, नाव ज्ञानेश्वर आहे, म्हणजे माऊली आहे, गुजरातीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्ञान आहेत, अशा ज्ञानेश्वरांना तुम्ही संधी दिलेली आहे। त्याचबरोबर शरद भाऊला तुम्ही संधी दिलेली आहे आणि आमच्या महिला भगिनींना देखील संधी दिली आहे, पण ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज आहे। मी पवारांना सांगू इच्छिते की पवार, तुम्ही शाळा चालवत असताना या ठिकाणी ही शाळा जी उभी आहे त्या शाळेचे शिक्षक देखील गावच्या विकासामध्ये चांगलं काम करू शकतात, राजकारण नाही केलं तर, आणि निश्चितपणाने एक दिशा देऊ शकता। या गावाच्या अनेक समस्या आहेत, 9 साली उभी राहिली त्या काळापासून, त्याच्या आधीपासून मी नारायणगावची सदस्य झाली, 7 साली
समाजकारण 33 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, परंतु मुंबई सारख्या विभागामध्ये 13 वर्ष नेतृत्व केल्यानंतर जयवंतीबेन सरती आज सुद्धा मी या ठिकाणी भले भले राजकारणी टिकत नाही, मी तर महिला आहे, पण या जिल्ह्यामध्ये देखील 22 वर्ष इतिहास घडवला. तुम्ही मगापासून म्हणताय जिल्हा परिषद सदस्य घरी बसले, कारण 1.5 वर्ष निवडणूक नाही आहे. राजकारणाची उलथापालथ आपण पाहत आहोत. उद्या काय होणार मला माहीत नाही आहे, परंतु आपण कसं टिकलं पाहिजे तर आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य शेतकरी, नागरिक, महिला आणि उद्याचा इतिहास घडवणारा लहान मुलांपासून कॉलेजपासून असणारा विद्यार्थी पाहिजे. पद असेल तरच मी काम करेल आणि करू शकतो असं मी मानणारी कार्यकर्ती नाही, परंतु तरी सुद्धा पक्षाने या ठिकाणी नियोजन समितीची सदस्य म्हणून माझी नियुक्ती केली आणि त्याही पलीकडे जाऊन जे 22 वर्ष माझं स्वप्न होतं की कधीतरी कालवा समितीमध्ये बोलता यावं, बोलणारे जावेत, मुख्यांची सभा नसावी, त्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, ती सुद्धा मला मिळाली. कारण 5 धरणं असणारा हा आपला तालुका दरवर्षी आंदोलन करतो पाण्यासाठी, येणाऱ्या लढाया होणार आहेत पाण्यासाठी. आज होत आहेत आरक्षणासाठी, पण भविष्यात लढाया होणार आहेत पाण्यासाठी. आणि म्हणून माझा तुम्हा सर्वांना सांगणं आहे की या गावच्या व्यथा मला चांगल्या ठाऊक आहे. त्या काळात सुद्धा 9 साली मी या ठिकाणी शेजारच्या गावातून आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शेतात फिरत असताना त्या महिलांशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी 2 दिवस आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तिथल्या मेडिकल ऑफिसरला सूचना केल्या होत्या. आजही या गावामध्ये उपकेंद्र नाही. आजही या गावामध्ये असणाऱ्या एवढ्या अशा परिसरात तुम्ही राहताय की रात्री अपरात्री बिबट्यांचं प्रवण क्षेत्र आहे. या ठिकाणी गायरानावर आपण बसलेले आहात. आपल्या अधिकाराचं गाव नाही. आजपर्यंतच्या नेत्यांनी निव्वळ फसवणूक केली. छातीत ठोकून सांगते, तुमच्या संस्था उभ्या राहू शकतात, माझं गाव आणि गावाच्या इमारती उभ्या राहू शकत नाही. गावाला ग्रामपंचायतीचे पैसे मंजूर झाले, पण ग्रामपंचायत नाही. सरपंचाला कारभार हाकायला आपण सांगतोय, त्यांच्याकडनं अपेक्षा आपण व्यक्त करतोय. आज गाव एकवटलाय, गावाचं मत एकवटलंय. या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की विकास झाला पाहिजे, कारण शेवटी गाव म्हटलं की गावगाडा हाकत असताना लागणाऱ्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून जर दिल्या नाही तर मग गावचा सरपंच, मगाशी कोणीतरी म्हटलं की अर्ध खाल्लं बिचारे सांगत होते, ते परंपरा सांगत होते, परंतु आपल्याला पूर्ण मोदी सरकारने शिकवलं जे 75 वर्षात घडलं नाही ते तुम्हाला आता पाहायला मिळतंय 9 वर्षाच्या कारकिर्दीत की रुपया बंदा शेतकऱ्याच्या खात्यात गेलाच पाहिजे आणि तो जातोय, कुणालाही मधी खाता येत नाही. अशा पद्धतीचं काम सरपंच तुमच्या हस्ते झालं पाहिजे. ज्याला न्याय द्यायचा आहे या बॉडीने ठरवलं तर तो न्याय देता आला पाहिजे. या ठिकाणी 2 वेळा म्हणे तो पूल मंजूर झाला. काय ताई होतं काय असं? सुनंदाताई तुमचं तर लक्ष असतं इथे. काय शरद होते विचार करण्यासाठी गोष्ट, तो काय होतो जो रस्ता जांबूत मध्ये आपल्याला सोयीचा आहे, जो पूल आपल्याला मिळाला पाहिजे होता, आपल्या हक्काचा होता, मतं मागायला येता आणि मग काम करायची शुद्ध राहत नाही. त्या गावाला काय हवंय हे कळत नाही. या ठिकाणी आज मी सांगू इच्छिते की ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी उभं राहणारच म्हणजे राहणार आणि तरच तुम्हाला न्याय मिळणार. या ठिकाणी उपकेंद्र आरोग्याचं उभं राहणार म्हणजे राहणारच, कारण तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पाणी, वीज, रस्ते या जर उभ्या राहिल्या नाहीत, आरोग्याच्या सगळ्या सुविधा उभ्या राहिल्या नाहीत, आम्ही कित्येक वर्ष स्वातंत्र्यापासून आज तागायत इथे राहतोय, पिढ्यानपिढ्या आमच्या चालल्या आणि आम्हाला आमचं हक्काचं ठिकाण मिळू नये. कशासाठी नेते, कशासाठी म्हणून घ्यायचं नेतेपण? हे नेतेपण झुंगारून एकदा कार्यकर्ता म्हणून पहा, एकदा शेतकरी म्हणून पहा, एका माझ्या महिलेला पहा की तिला वाटतं की माझं हक्काचं घर माझ्या जमिनीवर असावं, ते माझं असावं, माझी संस्था ही माझी असावी असं सरपंचाला वाटतं. इथे येणाऱ्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. जर मेडिकल ऑफिसर द्यायचा असेल, CHO द्यायचा असेल, उपकेंद्र चालवायचं असेल तर त्या सुविधा नक्की मिळाल्या पाहिजेत. शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तरच उद्याचा भारत महान म्हणण्याची आपल्याला
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थाने आपण लायक आहोत असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं. कारण जर हे आपण देणार नसू तर हा माईक घेऊन इथे येऊन बोलायचा अधिकार आम्हाला नाही. आणि म्हणून माझं फक्त तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज सत्काराला आपण मोठ्या संख्येने आला, जेवढे खाली आहेत तेवढीच वरती, तुम्ही दर्दी आहात. मुंबईकरांनो, कोल्हापूरकरांनो, अधिकारी वर्गांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, लाखांगावच्या सरपंचाईचे सरपंचपतींनी सांगितलं, त्यांनी त्यांचा इतिहास सांगितला. प्रत्येकाने चारही बाजूचे चारही गावातल्या सरपंचाने आपले आपले अनुभव सांगितले. मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, आम्हाला करायची तर तुम्ही एकच मदत करा, एकच मदत करा. आमच्या या तरुण सहकार्याला याच्या सोबत ज्येष्ठांचं मार्गदर्शन राहील, पण कागदाला कागद लावून द्या, कागदाला कागद लावून द्या. मीटिंग घ्यायची जबाबदारी माझी राहील, मिळवून द्यायची जबाबदारी माझी राहील. हे जबाबदारीने बोलते, एक महिला म्हणून बोलते, तुमची ताई म्हणून बोलते, तुमची आई म्हणून बोलते. कारण जर असं घडलं नाही तर आपण कधीच इंग्रजांच्या तावडीतून सुटलो, पण आजही सुटलो याचा श्वास घेताना आपल्याला ती फिलिंग आहे का, तो अनुभव वाटतोय का की हे माझं आहे, हा माझं पण आपले पण आहे का? नक्कीच नाही, नक्कीच नाही. जोपर्यंत आपण टाह फोडणार नाही, बाळाला आई दूध देत नाही, कारण तिला वाटतंय का शांत आहे तोपर्यंत दुसरं काम करूया. पण बाळ जसं रडलं की आई जशी धावून त्याला विलटते आणि त्याला दूध देते, त्याच पद्धतीने आज तुम्हाला देखील एकजुटीची ताकद कळून चुकलेली आहे. मग ते एकजुटीची ताकद आपल्या गावच्या विकासासाठी वापरा. कसा पूल होत नाही आम्ही पाहतो, कसं उपकेंद्र उभं राहत नाही आम्ही पाहतो, कशी ग्रामपंचायत उभी राहत नाही आम्ही पाहतो, कोण अडवायला येतं तेही पाहतो, मग संस्था कशा उभ्या राहतात तेही पाहतो. पोल खोल करायला लावू नका, नाहीतर आशाताई पुणे जिल्ह्यातही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, आम्ही आवाज करत नाही, आम्ही टाह फोडत नाही, पण जर का ठरवलं तर आम्ही कोणाला सोडत नाही. या ठिकाणी राज्यामध्ये तक्रार आहे कोणाची? राज्यात सरकार आहे देवेंद्रजींचं, राज्यात सरकार आहे शिंदे सरकारांचं, राज्यात सरकार आहे अजितदादा पवारांचं. मग अडचण कुणाची? अडचण कुणाची? नाही ना. मग लागलं पाहिजे का आम्हाला? विखे पाटलांना सांगून येणाऱ्या महिन्यामध्ये ज्या बाकीच्या राज्यांमध्ये चाललेल्या निवडणुका आणि त्यांचा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला सगळे परतीच्या मार्गावर इथे येतील, तर पुढच्या 30 दिवसात आपल्याला देखील बैठक आपली घेतली पाहिजे आपल्या विषयांसाठी. त्याची तयारी करा. गावच्या सरपंचाला जर चांगला ग्रामसेवक मिळाला आणि सरपंचाची सदस्यांची आणि जर त्या ग्रामसेवकाची नाळ जुळली, त्यांचं बॉन्डिंग झालं, तर गावच्या विकासामध्ये कोणीही आपल्याला हात धरू शकत नाही. कोणीतरी आधी सांगितलं सरपंचाने की अनेक पुरस्कार केंद्र पातळीपर्यंत जाता येतं, परंतु ते सांगत असताना मला वाटतं तुम्हीच सांगितलं ते पुरस्कार मिळवण्यासाठी आपलं गाव आता सज्ज झालं पाहिजे. ते पुरस्कार मिळवताना त्या पुरस्कारासोबत ते सांभाळण्याची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची राहणार आहे. आणि ही ताकद जर माझ्या माता भगिनींना विश्वासात घेऊन, ज्येष्ठांना विश्वासात घेऊन कार्य झालं तर आपण कुठेच कमी पडणार नाही. जेवढे माजी म्हणून सरपंच झाले त्यांना सुद्धा आजीच्या पद्धतीने वागणूक दे बेटा, तू सतंजाब टाक, त्यांना मान दे. जेव्हा ज्येष्ठांना मान देशील, तुम्ही जेव्हा ज्येष्ठांना मोठे म्हणाल, आमच्या महिलांचा सन्मान कराल, तुमच्या पाठीशी तुम्ही हात मारल्याबरोबर जाळ्यासारखे मोळासारखे तुम्हाला बिलगतील आणि या गावचा विकास होईल. पारुंडे जिथे कुंभमेळा येतो आणि त्या कुंभमेळ्यामुळे संपूर्ण नागपंथीय जे खऱ्या अर्थाने नाशिक मधून थेट निघतात आणि 12 वर्षाने माझ्या गावात येतात. येताना असणाऱ्या रस्त्यापासून ज्या रस्त्यावर चालायचं आहे, ज्या रस्त्यावरून ती जाते, त्या संपूर्ण धुंडीचं असणारं 12 वर्षाचं नियोजन 12 वर्षांनी जेव्हा तो येतो, त्या गावामध्ये इतिहास घडला पहिल्यांदा. तो फक्त एका शब्दावर का तुम्ही बिनविरोध करा, आशाताई विकासासाठी कटिबद्ध आहे आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक पारुंड्यामध्ये झाली. फक्त विकासाची असूया मनामध्ये आहे, म्हणून सगळ्यांनी एकत्रित आले. कारण देवस्थान आहे, संस्था म्हणजे त्या ठिकाणी असणारी शाळा आहे, विविध विकास सोसायटी आहे, त्या ठिकाणी असणारी ग्रामपंचायत आहे. हे जर सगळे एकत्रित आले
तर विकास कोणीही रोखू शकत नाही. आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही तर कधी संपणारच नाही. परंतु तिच्या सोबत एकामेकाच्या सुखदुःखाचं जाळं विना, एकामेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. प्रत्येकाने आपल्या वॉर्डात आपल्याला बिनविरोध दिलेला आहे याची भावना लक्षात घेता आपल्या आपल्या वॉर्डातल्या कामांना सुरुवात करा. निश्चितपणाने तुमचं गाव एक आदर्श गाव म्हणून ठरेल. एक वर्षात तुम्ही निश्चितपणाने काही का होईना पण या ठिकाणी काही कामांच्या पूर्तता कराल आणि या गावच्या असणाऱ्या दृष्टिकोनाला येणाऱ्या पाहुण्यांनी दिलेल्या शुभेच्छांना आपण सार्थक करू शकलो. त्या दिवशी देखील एक असाच गोड कार्यक्रम घ्या. मोठा नका घेऊ पण किमान सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना सांगा आणि त्या दिवशी आपण काय काय करणार आहोत, काय काय केलं आहे हे सांगा. कारण शेवटी कागद बोलतो, माणूस बोलून चालत नाही. आणि आता खोटं अजिबात चालत नाही. कारण हे समोर मीडिया आहे ना, हा पक्का आहे. तुम्ही पुढच्या वर्षी याच दिवशी आशा ताईला सुद्धा विचारू शकता की ताई तुम्ही कार्यक्रमाला आला होता, एक महिला म्हणून बोलला होता, सांगा बरं काय केलं. त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की ही तुमच्या गावची फाईल आणि तुमच्या सरपंच बॉडीने आणि तुमच्या ज्येष्ठांनी, तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकापासून तर सगळ्यांनी सांगितलेल्या कामांचं कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने पाठपुरावा झालाय आणि कामं आपण कशी काबीज करू, निश्चित काबीज करू, निश्चित भूमिपूजन करू, निश्चित उद्घाटन करू अशी अपेक्षा व्यक्त करते. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदर तिथे